नमस्कार मित्रांनो, मी तुमचा न्यूक्लियर ट्रेडर वीर. तर भरपूर लोकांचे डीएम्स येत होते की सर आम्हाला युपीआय डिपॉझिट कसं करायचं एक्सएम ब्रोकर मध्ये ते आम्हाला सांगा. तर एका मिनिटामध्ये मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो युपीआय डिपॉझिट कसं करायचं. तर चला आपण स्क्रीनवरती फोकस करूया. ओके गाईज, तर आता आपण बघूया एक्सएममध्ये डिपॉझिट कसं करायचं UPIने. तर आपण आता एक्सएम ब्रोकरच्या ॲपमध्ये जाऊया. पहिले लॉग इन करायचं तुमचं सगळं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला वरती रिअल दिसते बघा, त्या रिअलवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर न्यू अकाउंट क्रिएट करा. जे पहिले अकाउंट असतील ते डिलीट करा, नवीन अकाउंट क्रिएट करा आणि रिअल अकाउंटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे मेटाडेटा 5, 4 दोन ऑप्शन दिसतील. ज्यांना जे सिलेक्ट करा ते करू शकता. मी मेटाडेटा 5 सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर पुढे स्टँडर्ड असे खूप अकाउंट स्टँडर्ड, लो, अल्ट्रा, शेअर, मायक्रो. तर तुम्हाला या ठिकाणी स्टँडर्ड अकाउंट सिलेक्ट करायचं. यामध्ये तुम्हाला ट्रेडेबल बोनस 100% मिळेल आणि तुम्हाला ते लॉस झालं तरी तुमचा फंड तुम्हाला ते बोनसवरती ट्रेड करता येईल. त्यामुळे मी सजेस्ट करेल तुम्ही स्टँडर्ड अकाउंट यूज करा. 100% ट्रेडेबल बोनस मिळेल तुम्हाला त्या ठिकाणी. ओके, तर कंटिन्यू होती. खाली क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला लिव्हरेज जे काय असेल ते सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर करन्सी वगैरे, स्टँडर्ड अकाउंट आणि तिथे एक लिहिले हॅव अ पार्टनर कोड. तर त्या ठिकाणी तुम्ही आपला पार्टनर कोड टाका, जेणेकरून तुम्ही माझ्या अंडर येचाल आणि मी तुम्हाला माझा फ्री इंडिकेटर, माझ्या फ्री VIP चॅनलला जॉईन करेल. तुम्हाला फ्री नॉलेज वगैरे मी देऊ शकेल. त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे MBFX07. ओके, MBFX07 टाकल्यानंतर तुम्हाला एक बॉक्स दिसतोय. त्या बॉक्सवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली कंटिन्यू क्लिक करा आणि या ठिकाणी तुमचा मेटाडेटा 5चा जे लॉग इन करायचा पासवर्ड आहे त्या ठिकाणी टाका. टाकल्यानंतर कंप्लीटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा रिअल अकाउंटवरती क्लिक करायचं. वरती जे दिसेल ते त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिपॉझिट मेथड, ज्या अकाउंटमध्ये तुम्हाला डिपॉझिट करा त्या अकाउंटमध्ये डिपॉझिटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर परत एकदा डिपॉझिटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत खाली, UPI वगैरे, बँक, ऑनलाईन बँक, लोकल बँक, क्रिप्टोकरन्सी. तर तुम्हाला UPI ID थर्ड ऑप्शनवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे तुमचा अमाऊंट, मिनिमम अमाऊंट 3000, मॅक्झिमम 50,000 आहे UPIने. तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. मी 10,000 टाकतो आहे. ओके, 10,000 टाकल्यानंतर तुम्हाला एक बॉक्स दिसतो, त्या बॉक्सवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली डिपॉझिट ऑप्शन येईल, त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे कन्फर्मवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वेबवरती तुमच्या क्रोमवरती ओपन होईल आणि तिथे एक QR कोड येईल. त्या QR कोडवर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलवरून स्कॅन करायचे. स्कॅन केल्यानंतर तुमचं पेमेंट कंप्लीट झालं तर 1-2 मिनटात तुम्हाला एक मेसेज येईल. पुढे मेसेज आल्यानंतर तुम्ही 2 मिनटानंतर तुमच्या एक्सएमच्या ॲप्लिकेशनमध्ये जावा. ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा फंड ॲड दिसेल. 5 ते 10 मिनटं लागतील, पण येईल फंड. ओके, वरती बघा तुम्हाला फंड ॲड झालेला दिसतोय. तुमचा $270 काय दिसते. त्यानंतर तुम्हाला तिथे 100% ट्रेडेबल बोनस पण आलेला आहे बघा. या ठिकाणी $111 तुमची बॅलन्स आणि तुम्हाला $105 हा क्रेडिट केले त्यांनी बोनस म्हणून. तर तुम्हाला हा बोनस तुम्हाला उपयोग होईल म्हणून मी सांगतो, तुम्ही ट्रेडेबल बोनस घेण्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड अकाउंट काढा. आणि थोडा स्प्रेड जास्त आहे पण चांगलं आहे. ओके, तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असेल 2-3 स्टेपमध्ये आपण एकदम स्मूथली डिपॉझिट केलेलं आहे आणि ते फक्त 2 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या ट्रेडिंगच्या खात्यावरती क्रेडिट झालेलं आहे. तर महत्त्वाची सूचना हीच आहे मित्रांनो, तर प्रत्येक वेळेस तुम्ही ज्यावेळेस नवीन अकाउंट क्रिएट करचाल त्यावेळेस तुम्ही तो जो आपला पार्टनर कोड जो आहे तो MBFX07 हा व्यवस्थित त्यामध्ये टाकायचा आहे, जेणेकरून तुम्ही आमच्या अंडर कनेक्ट होचाल. आमच्या अंडर कनेक्ट झालं तर भरपूर काय तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे, हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा.